I request to the head boy. पाहुण्यांच्या हातून आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय उमेशजी वाघ यांच्या हातून आपल्या स्टेडियमचं उद्घाटन झालेलं आहे. बागलाण एज्युकेशन सोसायटीची ही शाळा आणि नाशिक जिल्ह्यातली आपली ही पहिली शाळा आहे जिथे भव्य स्टेडियम जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय उमेशजी वाघ यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेलं आहे. ज्ञान के साथ साथ अब ये मंच बनेला जाणारा हा सूर्य हे सोनेरी रंगाचे बलून्स गवाही देत आहे की बागलाण एज्युकेशन सोसायटीची बागलाण इंग्लिश to be shot its journey house. It's a letter of gold and it's the message of God that we are celebrating the value of about students. The new house, which developed which is going to be ensuring that they should not be in a situation of the new house. The new is the house which invites the students to do all the activities with others on site. And the other house. Of course, the main share in that, the main role in that is of the officers, active officers. Under his leadership, it emerged as India's largest container port and improved its global ranking from 96 to 23rd. He is the key architect of the Vadhavan Port project, India's 30th major port, which is envisioned to be among. गुड इव्हनिंग, नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित बागलाण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन विश्वास मामा चंद्रात्रे, व्हाईस चेअरमन जिभाऊ सोनवणे साहेब, सेक्रेटरी आणि माझे स्नेही अनिल राका, वर्धमानजी, ॲडव्होकेट चंद्रात्रे, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सगळे बागलाण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, आज इथे विशेष उपस्थित आदरणीय बेबीलाल संचेती साहेब, डॉक्टर पवार, पारस बर्वे, डॉक्टर संजय पाटील, श्री प्रताप पवार, इथे उपस्थित सगळे विद्यार्थी, पालक, संस्थेचे प्राचार्य निकम सर, उपप्राचार्य गुंजाळ मॅडम आणि ज्यांच्या
शिस्तबद्ध नजरेखाली हा कार्यक्रम चालू आहे असे श्री वाघ सर. मी एक 12 वर्षापूर्वी इथे आलो होतो. त्यावेळेस संस्थेची ती इमारत झाली होती. त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात पालकी उपस्थित होते. आज त्या साईडला थोडा अंधार आहे, पण सुरुवातीला जेव्हा मी ऑब्झर्व केलं त्यावेळेसही पालकांमध्ये महिलांचीच संख्या जास्त होती आणि आजही पालकांमध्ये महिलांचीच संख्या जास्त आहे. त्या आवर्जून इथे तुमचं कौतुक करायला उभ्या आल्या त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभार मानतो. त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. क्लॅप एव्हरीवन, क्लॅप. जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या विद्यार्थी. सायलेंट सायलेंट सायलेंट. बस बस बस, शांतता ठेवा, पुढे आपल्याला ऐकायचं आहे. कार्यक्रमाला उशीर तसा झाला नाहीये, वेळेप्रमाणेच कार्यक्रम चालू आहे. मला 10 मिनिटं बोलायला दिली आहेत, मी 10 मिनिटंच बोलेल. आपल्याला सगळ्यांना जो आपला अटेन्शन स्पॅन आहे तो रील्सने डिफाईन केला गेला आहे आणि त्या रील्सचा अवधी मॅक्सिमम 3 मिनिट असतो. याबाबत आपण सगळे परिचित आहोत. तर मी 3 मिनिटाचे फक्त 3 रील्स देणार आहे. एक इथे व्यासपीठावर उपस्थित ट्रस्टीज आणि मॅनेजमेंटसाठी काही बोलणार आहे, पालकांसाठी काही बोलणार आहे आणि एक रील तुम्हा विद्यार्थ्यांसाठी काही बोलणार आहे. मी काही वेगळं सांगणार नाही आहे. जे मी अनुभवलं किंवा जे मी अनुभवतोय त्याबद्दलच मी थोडक्यात काही बोलणार आहे. या शाळेला 50 वर्ष झाली, परंतु मागच्या 40 वर्षापासून मी या शाळेला फार जवळून मात्र तटस्थपणे पाहत आलोय. या शाळेची जी पहिली बॅच आहे त्यांच्याबरोबरच मी 11वी 12वी केली. 1976 साली सटाणा काय असेल याची कल्पना बऱ्याचशा पाल्यांना आणि पालकांनाही नसेल, कारण की मी आत्ताच अनिलशी बोलताना बोललो की सटाण्यात टीव्हीज 1989ला आला. त्यावेळेस वेल मिनिंग व्यावसायिकांनी आपल्या पाल्यांना आणि त्यांच्याबरोबर सटाण्यातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी ही एक संस्था सुरू केली. या संस्थेचे जे संस्थापक सदस्य आहेत त्याच्यामध्ये कुणीही शिक्षण सम्राट नव्हतं. सगळे व्यावसायिक किंवा डॉक्टर किंवा इतर व्यवसायामध्ये करणारी लोक होती. त्यांनी आपल्या मुलांना आणि आपल्या मुलाबरोबर सटाण्यातील मुलांना, बागनातील परिसरातील मुलांना इंग्रजीचं उत्तम शिक्षण मिळावं या ध्येयापोटी ही शिक्षण संस्था सुरू केली. आज या शिक्षण संस्थेमधून इतके चांगले विद्यार्थी संपूर्ण भारतभरात काम करत आहेत की त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना वाटायला हवा. या शिक्षण संस्थेने अनेक उद्योजक दिले, त्यांनी अनेक नोकऱ्या या परिसरातील मुलांना दिल्यात. या संस्थेचे विद्यार्थी डॉक्टर्स झाले, या संस्थेचे विद्यार्थी इंजिनियर्स झाले, या संस्थेचे विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेमध्ये आपलं योगदान दिलं आणि याच संस्थेचे विद्यार्थी आज संस्थापक मंडळानंतर मॅनेजमेंटमध्ये राहून या संस्थेला दरवर्षी मोठं करण्यात आपला हातभार लावत आहे. बागलांमध्ये टॅलेंटची कमी नाही. मी सुद्धा आपल्यापैकीच एक बागलांचा
बागलांमध्ये शिकलेला एक विद्यार्थी होतो. बागलांमध्ये लहानपणापासून अभ्यास, संस्कृती, शिक्षण आणि वेल मॅनर्स याचे संस्कार घडवले जातात. जेव्हा मी JNPAचा पदभार स्वीकारला त्यावेळेस जगातलं 7वं बंदर बनवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. सुरुवातीला हे आपल्याला झेपेल का, कारण की या बंदराची निर्मिती करण्यासाठी स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध होता. परंतु जेव्हा आम्ही सुरुवातीला 2020 सप्टेंबरला बंदरास भेट दिली तर 10,000हून जास्त लोक आमचा विरोध करायला तिथे उभे होते. आम्हाला सुरुवातीला वाटलं की आता इतके लोक जर विरोध करत असतील तर या बंदराची निर्मिती शक्य नाही. परंतु या सगळ्या गोष्टींना संयमाने, धाडसाने आणि चातुर्याने जर पुढे जायचं असेल तर मोठ्या प्रमाणात संयम आणि संवाद साधला पाहिजे, याची जेव्हा जाणीव झाली आणि ही जाणीव या भूमीमध्ये जे शिक्षण दिलं गेलं त्या जाणीवेमुळेच मला तेव्हा झाली. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो जेव्हा 30 ऑगस्ट 2024ला भारताचे पंतप्रधान त्या बंदराचा भूमिपूजनास आले तेव्हा 70,000 लोक त्यांच्या स्वागताला उभी होती. हे जे स्थित्यंतर झालं, हे स्थित्यंतर फक्त हे जे संस्कार लहानपणापासून शाळेमध्ये आपल्यावर बिंबवले जातात, सामूहिक खेळ खेळवले जातात, एक दुसऱ्यांमध्ये ग्रुप्समध्ये जे डायनॅमिक्स असतं त्याचा जो आपल्यावर संस्कार होतो त्याच्यामुळे शक्य होतं. आज आपण या एका मोठ्या शाळेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण देणाऱ्या शाळेत शिकत आहात. इंग्रजी माध्यम ही काळाची गरज आहे. मातृभाषा प्रत्येकाला यायलाच पाहिजे, मातृभाषेवर आपलं प्रभुत्व पाहिजेच. परंतु मातृभाषेबरोबर इंग्रजी भाषेमध्ये आपलं प्रभुत्व होणं आवश्यक आहे, कारण की विज्ञान आणि ज्ञान याची भाषा इंग्रजी आहे. आणि संपूर्ण जगामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर इंग्रजी भाषेमध्येच प्रावीण्य मिळवणं आपल्याला आवश्यक आहे. आज या ग्राउंडवर इतक्या चांगल्या सोयी आपल्याला मॅनेजमेंटने उपलब्ध करून दिल्या आहेत. जे थोड्या वेळापूर्वी श्री प्रताप पवार बोलले की तिथे जे फोटो आहेत विराट आणि रोहित, जर एवढी सोय असताना पुढच्या 10 वर्षात एखाद्या विद्यार्थ्याचे जर तिथे फोटो लागले नाहीत तर आपण नक्कीच कुठेतरी कमी पडल्याचा आपल्यामध्ये अभाव राहील. त्याच्यामुळे ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत, ह्या ज्या सुविधा आहेत, ज्या मॅनेजमेंटने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा आपण चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा. आणि जसं या विद्यार्थ्यांनी हे 50 वर्ष या संस्थेची प्रगती केली तशीच पुढची 50 वर्ष आणि पुढची अनेक वर्ष या संस्थेची प्रगती करायची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. ही एक बाब आपल्या मनामध्ये चांगल्या प्रकारे बिंबवूनच आपण या शाळेतून पुढे उच्च शिक्षणासाठी बाहेर पडावं. मी पुन्हा चंद्रात्रे मामा आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांनी भगीरथ असे प्रयत्न करून ही संस्था या नावारूपास आणि इथपर्यंत आणली.
या संस्थेच्या या संस्थेच्या पुढील प्लॅनसाठी जी काही मदत ती आर्थिक असेल किंबहुना मार्गदर्शनापर असेल किंवा कुठील काही परवानगी इत्याबाबतच असेल त्या करण्याची जबाबदारी त्यांनी कधीही आम्हाला दिली तर ती आम्ही स्वकशीने स्वीकारू. आणि या संस्थेला धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. परत जिथे- एकदा टाळ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि या संस्थेला फक्त बागलांची नाही, फक्त नाशिकची नाही, फक्त महाराष्ट्राची नाही, तर भारताची एक नावाजलेली आदर्श अशी संस्था बनवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू. आणि पुढील 100 वर्षात मला खात्री आहे की संपूर्ण भारतात एक आदर्श संस्था म्हणून ही संस्था नावारूपास येईल. मी पुन्हा सगळ्यांना मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.